स्पेक्ट्रम अकॅडमी आणि यंग इनोव्हेटर्स नेटवर्क YIN यांचे असोसिएशनद्वारे YIN समर यूथ समिट 2018 याचे उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित अहमदनगर जिल्ह्याचे SP श्री रंजन कुमार शर्मा जी, जिल्ह्याचे सहायक आयुक्त इन्कम टॅक्स श्री प्रशांत गंधाड़े जी, सकाळचे निवासी संपादक एडवोकेट बाल पाटिल जी, डॉक्टर गिरीश देसाई जी, श्री सुनील पाटिल जी, श्री तेजस गुजराती जी आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित स्वतःचे स्वप्न पाहणारे, तुमचा जो मित्र आहे त्याचा स्वप्न पाहणारे नाही, स्वतःचे स्वप्न पाहणारे. मी याच्यामुळे बोललो, मी कारण नंतर सांगतो. कारण की आमच्या देशामध्ये एक प्रवृत्ती अशी आहे की आमचे जे आई वडील आहेत ते नेहमी जे आमचा कंपॅरिझन आहे ते जे शेजारीचा मुलगा आहे त्याच्यासोबत करतात. बरोबर आहे ना? शर्मा जी के लड़के को देखो, गणित में उसको 100 मिल गए, तुमको क्या मिला? मैं जब तुम्हारी उम्र का था तो मैं ये करता था, तुम तो जो है अभी यही कर रहे हो. बरोबर. असे एक वडील होते, त्यांचे मुलगाला सांगितला की मैं जब तुम्हारी उम्र का था तो मैं ये करता था. तो उसके बेटे ने वडील से बोला कि जब जवाहरलाल नेहरू आपकी उम्र के थे तो प्रधानमंत्री बन गए थे. तो त्याच्यामुळे मी सांगितलं की स्वतःचे स्वप्न पाहणारे हा महत्त्वाचे आहे. बरोबर. जसं आता सरांनी 3 इडियट्स मूवी होती त्याचं एक उदाहरण दिला, तो फारच महत्त्वाचे आहे. कारण की प्रत्येक व्यक्ती जे आहे आमच्या समाजामध्ये, आमच्या देशामध्ये असा एक फारच एक विचार पसरला आहे की जेव्हा मी कॅरियर सांगतो, जेव्हा मी बोलतो कॅरियर, तो बऱ्याच लोक सांगतात की कॅरियर म्हणजे नोकरी, आम्हाला जे आहे नोकरी करायची आहे. प्रश्न काय आहे की वेन यू टॉक अबाउट कॅरियर, जेव्हा तुम्ही कॅरियरबद्दल विचारतात तेव्हा तुम्हाला हेच विचार केला पाहिजे की कुठली गोष्टीमध्ये तुमची आवड आहे आणि कुठली गोष्टीमध्ये तुमची आवड आहे त्याचा जर तुम्हाला एकदा भान झाला, त्याचा जर तुम्हाला एकदा अंदाज आला, तर मग तुम्ही त्याच्यामध्ये एक विश्वासाची झेप असते, लीप ऑफ फेथ, तो तुम्हाला घ्यावाच लागणार आहे. कारण की कुणाला काहीच माहिती नाही आहे. कारण की तुमच्यासमोर आता SP सर आहेत आणि प्रशांत आहेत. त्यांनी जे आहे ॲडवर्स परिस्थितीमध्ये त्यांच्या जे स्वतःचे स्वप्न होता तो स्वप्न त्यांनी पूर्ण केला आणि त्यांना याची माहिती नव्हती ते खरोखरी ते स्वप्न पूर्ण करू शकणार की नाही करू शकणार. मी जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केला आणि मी 2 वर्ष नोकरी केली आणि मी नोकरी सोडली, कारण की मला असं वाटलं की काहीतरी जे आहे कमतरता आहे, काहीतरी मला असं करायचं आहे जे मी या नोकरीमध्ये करत नाही आहेत. आणि माझे जे वडील होते त्यांना फार जास्त काही आवडला नाही. त्यांनी असं सांगितलं की तुम्हाला जर सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करायची आहे तो तुम्ही जे आहे नोकरी करून सुद्धा करू शकतात. मी त्यांना सांगितलं की नोकरी करायची गरज काय आहे. त्यांनी मला सांगितलं की जीवन जर तुम्हाला जगायचे आहे, तुम्ही त्यांचा स्वप्न नाही पाहिला. माझे जे मित्र होते जवळपास ते ऑल ऑफ देम आर मोस्टली इन US ऑफ A. ते तिथे जे आहे चांगली नोकरी करत आहेत, चांगली सॅलरी अर्न करत आहेत, पण मी त्यांचा स्वप्न नाही पाहिला. सुरुवातीला कधी कधी मला असं वाटत होतं की हा सुद्धा एक खूप चांगला मार्ग आहे. कधी कधी मनामध्ये येते ना, जसा YIN जे आहे एक YIN आणि यांग, एक चायनीज फिलॉसॉफीमध्ये 2 शब्द असतात, YIN आणि यांग. आता YINचे अर्थ आणि यांगचे अर्थ मी तुम्हाला आता सांगणार नाही, पण एकमेकांना ते कॉम्प्लिमेंट करतात. कसा कॉम्प्लिमेंट करतात? पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह थॉट्स. बरोबर. सकारात्मक आणि नकारात्मक विचार. तुम्ही एक गोष्टी पाहिली असेल, जेव्हा तुम्ही ज्या रोजी तुम्ही लोक जे आहे समजा की तुम्ही आज संकल्प केले की आज जे आहे दिवसपर्यंत मी जेवण करणार नाही,
मग सकाळपासूनच जे तुमच्या मनामध्ये जे वेगवेगळे प्रकारचे व्यंजन असतात ते तुमच्या मनामध्ये येतात, आहे की नाही? आलू का पराठा, समोसा, जितने भी जलेबी, पाव भाजी, मिसळ वडा, उसी दिन आता है, त्या वेळीच येते. जेव्हा तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिपरेशन करायची आहे किंवा जेव्हा तुम्हाला तुमचं स्वप्न पूर्ण करायचे आहे, त्यावेळी तुमच्या मनामध्ये इतर विचार सुद्धा येतात. सैराट म्हणतात ना त्याला, सैराट. तो यिन आणि यांग. आता याच्यामध्ये यिन काय आहे, यांग काय, तुम्ही जास्त काही बोलणार नाही, पण एकमेकांच्या सोबत एक संघर्ष नेहमी असते आणि ते आमच्या जीवनाचे एक पार्ट आहे, एक हिस्सा आहे. तो त्याच्यासोबत तुम्हाला जे आहे रिकन्साईल करायचे आहे आणि तो धरूनच तुम्हाला पुढे जायचे आहे. आता एक गोष्टी अशी आहे की मी एक नाव घेतला विश्वासाची झेप. आता तो महत्त्वाची काय आहे, एक गोष्टी आहे, इट इज पॉसिबल की तुमच्यापैकी काही लोकांनी ती गोष्टी ऐकली सुद्धा असेल. एक व्यक्ती होता, तो रेगिस्तानमध्ये फिरत होता आणि तो रस्ता जो आहे तो विसरला. रस्ता विसरला आणि त्याला प्यास लागली. आता त्याला काय पाहिजे, सध्या पाणी पाहिजे. त्याला असं वाटलं की काहीतरी एक घूंट जरी मला पाणी मिळाला तरी माझा जीव जो आहे ते वाचू शकतो. फिरत 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 1 तास 2 तास दुपारीमध्ये त्याला जे आहे एक लहान जे आहे रेगिस्तानमध्ये एक झोपडी दिसली. त्याची आशा जी आहे पल्लवित झाली. तो तिथे गेला आणि तिथे जे एक हँडपंप होता आणि त्या हँडपंपच्या जवळ एक लहान जे आहे ते बकेट होती आणि त्या बकेटमध्ये थोडासा पाणी होता आणि त्या बकेटच्या जवळ एक संदेश होता की ही जे पाणी आहे तुम्ही प्यायला वापरू नका, ही पाणी तुम्ही हँडपंपमध्ये टाका, तिथून पाणी निघेल. आता तो व्यक्ती मरणासन्न, त्याच्यासमोर आहे पाणी आणि तो सुद्धा जे आहे संदेश लिहिला आहे की असा जे आहे तुम्ही करू नका, असा करा. आता ही स्टेज जी आहे, या स्टेजमध्ये तुम्हाला विश्वासाची झेप घ्यावी लागते. मनामध्ये जे आहे त्याप्रमाणे तुम्हाला काम करायचे आहे, जे तुम्हाला योग्य वाटते. दॅट इज कॉल्ड लीप ऑफ फेथ. त्या व्यक्तीने विचार केला आणि नंतर त्यांनी सांगितलं की त्यांनी विचार केला, आता ही जे पाणी आहे ते मी हँडपंपमध्येच टाकतो, लेट अस सी व्हॉट हॅपन्स. त्यांनी जे काही पाणी होता ते पाणी त्या हँडपंपमध्ये टाकला आणि त्याचा हँडल जे आहे वर खाली त्यांनी केला. 5 सेकंड, 6 सेकंड, 7 सेकंड आणि काही वेळेनंतर खालून काही आवाज आली आणि त्या हँडमधून पाणी निघणे सुरू झाला. मस्त जे आहे त्या व्यक्तीने त्याची जे आहे तहान विझवली आणि तिथे त्यांनी एक अजून खाली एक लिहिला जो संदेश होता ना की हा पाणी जे आहे तुम्ही हँडपंपमध्ये टाकून पहा. त्यांनी त्याचा खाली लिखा, हा काम करतो. तो त्याच्या विश्वासाची झेप होती. तो लाईफच्या स्टेजमध्ये काही क्षण असे येतात जेव्हा तुम्हाला तुमच्या मनामध्ये जे आहे तुमच्या जे स्वतःचे स्वप्न आहे, कुठल्याही जो यश असतो तो व्यक्तीला 2दा मिळतो. एक तुमच्या स्वप्नामध्ये तुम्ही स्वप्न पाहिले आणि दुसरा जेव्हा तुम्ही त्या स्वप्नाची पूर्तता केली. तो मला वाटते की एक तुम्हाला लोकांना एक चांगला एक माध्यम मिळाला आहे. फक्त पर्सनल अचीवमेंट नाही, प्रोफेशनल, सोसायटल, जे काही वेगवेगळे प्रकारचे डायमेन्शन्स आहे त्या व्यक्तिमत्व जे आहे समोर आणण्यासाठी मला वाटते फारच एक चांगला एक उपक्रम केला आहे. एकमेकांसोबत इंटरॅक्ट करा, एकमेकांसोबत चर्चा करा, तुम्हाला जे काही आवडते समोरचे व्यक्तीचे व्यक्तिमत्वबद्दल त्याला तुम्ही क्रिटिकली ॲनालाइज करा. पण स्वप्न जे आहे ते तुम्हाला स्वतःचे पूर्ण करायचे आहे, स्वतःचे पूर्ण करायचे आहे, स्वतःचे जग जगायचे आहेत आणि इतर कुठल्याही व्यक्ती तुमचा स्वप्न जे आहे तो पाहणार नाही, तुमचा जो जग आहे तो जगणार नाही. प्रत्येक गोष्टी तुम्हाला स्वतः करायची आहे, स्वतः पूर्ण करायची आहे.
दॅट्स ऑल. थँक्यू व्हेरी मच.